तुमको क्यों हायलाइट होना है, जाने दो, छोड़ दो ना। संशयित आरोपींबद्दल ज्यावेळी पीडितेनं TCS या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पॉश कमिटीवर असलेल्या अश्विनी चेनानीकडे तक्रार केली, त्यावेळी अश्विनीनं म्हटलेलं हे वाक्य म्हणजे दखल घेणं सोडून तिनं महिलेलाच गप्प करण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये शोषण आणि धर्मांतर प्रकरणात सर्वात भयावह पैलू हा होता की विशिष्ट पीडितांची निवड करण्यात येत होती। ज्या तरुणी साडी नेसतात किंवा भारतीय परंपरा पाळतात त्यांना जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट बनवण्यात आल्याचं अनेक तक्रारींमधनं उघड झालं। संशयितांनी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक छळही केला। बाहेर फिरायला जाऊ अशा ऑफर देत रेस्टॉरंटवर नेणं आणि तिथे अत्याचार करणं हा या टोळीचा कट होता। हे संशयित एकाच परिसरातील असल्यानं त्यांनी कंपनीच्या आत स्वतःचं एक अघोषित नेटवर्क तयार केलं होतं असंही उघड झालंय। त्यात भर पडली या HRची। आणखीन काय काय आणि कसं घडलंय ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। TCS या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पॉश कमिटीवर असलेल्या अश्विनी चेनानीला 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर तिला कोर्टात हजर केलं गेलं आणि त्यात काही धक्कादायक खुलासे समोर आले। पॉश ट्रेनिंग हे प्रत्येक कंपनीत होतं, प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये हे ट्रेनिंग दिलं जातं, ते कंपल्सरी सुद्धा असतं। तरीही या कंपनीमध्ये एका महिलेनं जी पॉश कमिटीवर आहे तिनेच पीडित महिलांकडे दुर्लक्ष केलं। खरं तर लैंगिक छळाच्या प्रकरणांकडे बारकाईनं लक्ष देणं हे या कमिटीचं काम असतं, पण हिनी संशयितांनाच मदत केल्याचं दिसतंय। बरं, इतकंच नाही, आणखीन अनेक गोष्टी समोर आल्यात। तिनं आणखीन काय काय केलंय आणि कोर्टात नेमकं काय घडलं ते बघा। HR असलेल्या अश्विनीमध्ये आणि संशयित आरोपी असलेल्या तौसिफ अत्तार सोबत तिचे 38 कॉल झालेत। दानिश शेखला 1 कॉल झालाय आणि रजा मेमन सोबत 22 कॉल झालेत आणि एक आक्षेपार्ह चॅट जे आहे ते सुद्धा उघड झालंय। शिवाय आर्थिक व्यवहारांबद्दल ती अजिबात पोलिसांना सहकार्य करत नसल्यानं 5 दिवसांची रिमांडची मागणी जी आहे ती करण्यात आली, पण न्यायालयानं आत्ता 2 दिवसांची कोठडी दिली आहे। बरं, या सगळ्या प्रकरणात फक्त शारीरिक छळ किंवा मजा मारणं हा एकच अजेंडा होता का, तर तसंही नव्हतं। धर्मांतराचा हिडन अजेंडा होता का या सगळ्यामध्ये, याची चौकशी सुद्धा सुरू झाली आहे। केवळ लैंगिक अत्याचार करून हे संशयित थांबले नाहीत। पीडितेच्या धार्मिक भावना दुखावणं, हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरणं आणि बळजबरीनं मांसाहार किंवा नमाज पठणाची सक्ती करणं, यावरून यामागे एखाद्या धर्मांतराचा छुपा अजेंडा होता का याचा तपास आता पोलीस करतायत। लव्ह जिहादच्या छायेत तर हे प्रकरण जात नाहीये ना, अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे आणि त्या पद्धतीनं त्या अँगलनं चौकशी सुद्धा सुरू झाली आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।